दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरजिल्हा टोळीच्या 4 सराईत गुन्हेगार शहर गुन्हे शाखेकडून जेरबंद। दिनांक 25/10/2025 रोजी दुपारी 2:30 वाजल्यापासून ते सायंकाळी 6 वाजण्याच्या दरम्यान गोविंदश्री मंगल कार्यालय जुळे सोलापूर येथे बंद घरात कोणीही नसल्याचा फायदा घेऊन घराचे कुलूप तोडून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी झाल्याबाबत फिर्यादी गौतम मारुती गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 511/2025 मधील भारतीय न्याय संहिता कलम 331(3) 305 ए प्रमाणे गुन्हा दाखल आहे व तसेच दिनांक 25/10/2025 रोजी दुपारी 3 वाजण्याच्या दरम्यान कोणार्क नगर जुळे सोलापूर येथे देखील बंद घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने चोरी झाल्याबाबत विजापूर नाका पोलीस स्टेशन सोलापूर शहर येथे गुन्हा रजिस्टर नंबर 512/2025 भारतीय न्याय संहिता कलम 331(3) 331(4) 305 ए प्रमाणे गुन्हा दाखल आहे। सदरच्या दोन्ही गुन्हे हे उघडकीस आणून मुद्देमाल हस्तगत करण्याबाबत माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपआयुक्त गुन्हे, श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे यांनी गुन्हे शाखेचे सर्व अधिकारी व पोलीस अंमलदार यांना मार्गदर्शन सूचना दिल्या होत्या। वरील नमूद दिवसा घरफोडीच्या घटना घडल्याने नमूद दोन्ही घटनांचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अरविंद माने गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली व गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे पथक यांनी घटनास्थळी भेट दिली। सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील व त्यांचे तपास पथकातील सोलापूर शहरातील वेगवेगळ्या ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी करून व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे यातील 4 आरोपींची ओळख पटवली। त्यानंतर दिनांक 29/10/2025 रोजी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकास खात्रीशीर बातमी मिळाली की 4 इसमे जुना पुणानाका परिसरात संशयितरित्या फिरत आहेत। सदर बातमीची शहानिशा करून कारवाई करण्याकामी सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व त्यांचे तपास पथकाने सदर ठिकाणी जाऊन जुना पुणानाका नाक्याजवळील आकांक्षा टूर्स ट्रॅव्हल्स जवळ सोलापूर येथे 4 इसमांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारला असता त्यांनी त्यांचे नाव शेर अली मोती सय्यद वय वर्ष 25 राहता भोसा रोड इंदिरानगर मशीद जवळ जिल्हा यवतमाळ, प्रसन्न प्रमोद मेश्राम वय वर्ष 24 राहता डी.एड. कॉलेज भोसा रोड जिल्हा यवतमाळ, चंदू हिरा भतकल वय वर्ष 39 राहता बोरगाव मेघे टेकडी जिल्हा वर्धा, रोशन पुरुषोत्तम प्रधान वय वर्ष 27 राहता सुराणा लेआउट अंबिकानगर जिल्हा यवतमाळ असे असल्याचे सांगितले। नमूद इस्मांची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून वरील नमूद 2 गुन्ह्यातील 10 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व 15,000 रुपये रोख रक्कम असा एकूण 1,19,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे। सदर आरोपितांना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून आरोपींना माननीय न्यायालयासमोर हजर केले असता माननीय न्यायालयाने आरोपितांना पोलीस कोठडी सुनावली आहे। सदर आरोपीबाबत अधिक तपास केला असता सदरचे 4ही आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध यापूर्वी यवतमाळ, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये खून, चोरी, घरफोडी व दरोड्याची गुन्हे दाखल आहेत व तसेच आरोपी नामे शेर अली मोती सय्यद याच्या विरुद्ध यवतमाळ शहर पोलीस ठाणे यवतमाळ येथे खुनाचा व मोक्का कायदा अंतर्गत गुन्हा दाखल आहे। सदरची कामगिरी माननीय श्री एम राजकुमार पोलीस आयुक्त सोलापूर शहर, डॉक्टर अश्विनी पाटील पोलीस उपआयुक्त गुन्हे, श्री राजन माने सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे, श्री अरविंद माने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुन्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय पाटील व पोलीस अंमलदार जावेद जमादार, महेश शिंदे, अनिल जाधव, धीरज सातपुते, अभाजी सावळे, विठ्ठल यलमार, राजू मुदगल व तसेच सायबर पोलीस ठाणेकडील प्रकाश गायकवाड व मच्छिंद्र राठोड यांनी केली आहे।